नमस्कार. माझ्या सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चैत्र शुक्ल द्वादशी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन 20 मार्च 2026 वार शुक्रवार या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसयाचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, आंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा भक्तांचा तूच कैवारी. अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. 20 मार्चला काय आहे तर आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे. जेव्हा सगळे साथ सोडून जातात तेव्हा फक्त भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणाऱ्या माझ्या महाराजांचा प्रकट दिन म्हणून आपल्या सगळ्यांसाठी महाराजांचा प्रकट दिन अतिशय महत्त्वाचा, अगदी दिवाळी दसऱ्यालाही काही कमी नाही आहे. आजच्या व्हिडिओमध्ये महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करावा, स्वामींची षोडोपचार पूजा कशी करावी, त्या संदर्भातील सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. चैत्र शुक्ल द्वादशी हा दिवस महाराजांचा प्रकट दिन आहे. महाराजांनी कोणाचेही पोटी जन्म घेतलेला नाही आहे, ते प्रकट झालेले आहेत आणि म्हणूनच महाराजांचा प्रकट दिन असं म्हटलं जातं. स्वामी जयंती म्हटलं जात नाही. तर बघा, असो आता या प्रकट दिनानिमित्त काय करावं, कसा साजरा करावा, तर सगळ्यात आधी महाराजांना काय आवडतं तर त्यांना फक्त आणि फक्त तुमची भक्ती आवडते, सेवा आवडते. बाकी आपण महाराजांचे खूप काही देणं लागतं. आपल्याला खूप हौस असते महाराजांना छान वस्त्र घालावं, त्यांना हिना अत्तर लावावं, त्यांना गोडधोड करावं, थोडंसं सजावट करावी, हे सगळं आपल्यावर असतं. पण त्यांना काय हवं आहे तर त्यांना तुम्ही हवे आहात, तुमची निस्वार्थ भक्ती हवी आहे. आता महाराजांचा प्रकट दिन साजरा करावा अर्थात सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा. या दिवशी महाराजांची षोडोपचार पूजा करायची असते. आता अभिषेक कसा करायचा ते सांगते. महाराजांचा प्रकट दिन असल्यामुळं ब्रह्ममुहूर्तावर तर उठलंच पाहिजे, कारण ब्रह्ममुहूर्तावर केलेली पूजा ही खूप पुण्यदायी ठरत असते. म्हणून ब्रह्ममुहूर्तावरती उठून प्रथम देवपूजा करावी, नंतर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करताना सुरुवातीला आपल्याला भगवान श्री गणेशांचं पूजन करायचं आहे. म्हणून गणेशाला सर्वप्रथम एक वेळा अभिषेक करावा, तसंच अथर्वशीर्ष म्हणावं. नंतर महाराजांची मूर्ती घ्यावी आणि महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्ही या दिवशी जरी मूर्तीची स्थापना केली तुमच्या घरामध्ये तरी काही हरकत नाही आहे. महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना 16 वेळा पुरुष सूक्त म्हणावं. 16 वेळा नाही जमलं तर 1 वेळा म्हणा तरीही चालेल. तसंच 1 वेळा श्रीसूक्त म्हणावं. तर मला सांगा, जर एवढा मोठा दिवस आहे तर सेवेच्या बाबतीत का कंजूसपणा आपण करायचा? तर संपूर्ण आता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक लवकरात लवकर करा. अगदी 9:30-10 ठीक आहे, किंवा 10:30च्या आरतीपर्यंत, अगदी लवकरात लवकर 10:30पर्यंत तुम्ही अवश्य करा, किंवा अगदी पहाटे उठून केला तरी अतिशय उत्तम. पण आपल्या जबाबदाऱ्या तशीच बरीच काही कामं आपल्याला असतात आणि म्हणून लवकरात लवकर अभिषेक करा. त्यानंतर अभिषेक करताना 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं, 1 वेळा श्रीसूक्त म्हणायचं. श्रीसूक्त म्हटल्यावर फलश्रुती म्हणताना हात जोडायचे. त्याचबरोबर पवनमान सूक्त जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते एकदा म्हणायचं आणि रामरक्षा 1 ते 9 ओव्यांपर्यंत म्हणायचे आहे. संपूर्ण म्हणण्याची गरज नाही. अभिषेक पाण्याचा करा, पंचामृताचा करा तरीही चालेल. पंचामृतामध्ये तुम्ही दूध, दही, मध, तूप, साखर, त्याचबरोबर चंदनाचा करा. जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्यांनी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक फक्त पाण्याने केला तरीही चालेल, पण षोडोपचार पूजा तर झालीच पाहिजे. आपल्याला किती भली मोठी हौस असते. तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक महाराजांची सेवा कोणीही करू शकतो बघा. तर बघा, नैवेद्य काय दाखवावा या दिवशी तर महाराजांना साधी सोपी केलेली पूजा आवडते. तुम्ही साधी भाजी पोळी वरण भात हा नैवेद्य बनवला तरीसुद्धा चालेल, किंवा बेसन पिठाचे लाडू महाराजांना आवडतात, तुम्ही ते सुद्धा बनवू शकता, किंवा काहीतरी गोडधोड काहीही बनवू शकता. आता एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर तिनं आपल्या मुलांकडून, नवऱ्याकडून, सासूकडून किंवा कोणीही असो घरामधील व्यक्तींकडून ही सेवा करून घ्यायची आहे. आता महाराज तर विटाळ सुतक पाळत नाहीत, मान्य आहे, तरी पण
आपण जेव्हा महाराज होते, आजही महाराज निर्गुण स्वरूपात आहेत, पण मला मासिक धर्म आहे, मग मी देवाची म्हणजेच महाराजांची सेवा करू का? तर बघा मैत्रिणींनो, मासिक धर्म असल्यावर आपली मानसिक शारीरिक स्थिती चांगली नसते, की आपण या सगळ्या गोष्टी आपण शुद्ध मनाने करू शकतो. म्हणून दुसऱ्यांकडून आपण करून घ्यायचे असते. तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता, त्याला काहीही बंधन नाही आहे. कुठल्याही नियमाची त्यासाठी गरज नाही आहे. आता अभिषेक करून झाल्यावरती मूर्ती जागेवर ठेवायची, मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. नेहमी मूर्ती स्वच्छ करत असताना कधी कधी बघा महाराजांच्या कानाच्या खाली डोळ्यामध्ये पाणी असतं, तर ते सगळं व्यवस्थित स्वच्छ करावं. स्वच्छ करून झाल्यावर ती महाराजांना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे, म्हणून आपण महाराजांना हिना अत्तर संपूर्ण त्यांच्या मूर्तीवरती लावायचं आहे. आता हे अत्तर लावत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं तुम्हाला म्हणायचं आहे. किंवा तुम्हाला अतिशय सोपा जो मंत्र आवडत असेल तो तुम्ही म्हटला तरी चालेल. महाराजांचे सगळे छान छान गाणी किंवा मग तारक मंत्र तुम्ही मोबाईलवर लावा, ऐकू शकता, या सगळ्या सेवा करू शकता. तर हे सगळं झाल्यावर ती मूर्ती जागेवर ठेवायची, मूर्तीला हिना अत्तर लावायचं, महाराजांना केशरयुक्त अष्टगंध लावायचं, महाराजांना वस्त्र परिधान करायचं, फूल असेल तर अर्पण करावं, त्यानंतर खडी साखरेचा किंवा साधी साखर नैवेद्य दाखवावा. आता ही झाली मांडणी, ही झाली सेवा. तुम्ही दिवसभरात अगदी लवकरात लवकर अभिषेक करावा. सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. अगदी तुम्हाला या सगळ्या सेवा करणं एकाच वेळी नाही जमलं तर तुम्ही दिवसभरात टप्प्याटप्प्यामध्ये वेळ काढून करू शकता. आता ज्यांच्या घरात फोटो आहे, फोटोला अभिषेक चालतो का? तर नाही. मग अशा वेळी काय करायचं? तर जो फोटो आहे तो फक्त स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा. जर तुमच्याकडे गुलाबजल असेल तर त्यानं महाराजांचा फोटो स्वच्छ साफ करून घ्या. त्याला हिना अत्तर फोटोला डायरेक्ट लावायचं नाही. एका कापसामध्ये घ्या आणि नंतर महाराजांच्या मूर्तीला ते अत्तर तुम्हाला लावायचं असतं. नंतर तुम्ही ते फोटोला लावायचं असतं. महाराजांना अष्टगंध लावा. म्हणजे फोटोला हे सगळं करत असताना ज्या काही सेवा तुम्ही अभिषेक करण्यासाठी करणार आहात ना, त्या सर्व सेवा सगळे महाराज त्यांच्या फोटोसमोर बसून आपण महाराजांसाठी करायच्या आहेत. महाराजांच्या फोटोसमोर बसून अगदी महाराज फोटो स्वच्छ करणं किंवा महाराजांना अष्टगंध, हिना अत्तर लावणं, हे सगळं करत असताना महाराजांचा नामजप करत राहावं. जर तुमच्याकडे हार नसेल किंवा कुठलंही फूल असेल तर तर मग तुम्ही अर्पण करा. तसंच पिवळ्या रंगाची फुलं महाराजांना आवडतात, तर तुम्ही तीसुद्धा त्यांना अर्पण करू शकता. जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता. शेवटी काय, मनातील भाव खूप महत्त्वाचा आहे. आणि आपल्या महाराजांना अतिशय साधी सोपी मांडणी आवडते. आम्ही कलश मांडणी करू शकतो का? तर नाही केली तरी चालेल. पण खूप हौस असेल तर तुम्ही महाराजांच्या मूर्ती शेजारी म्हणजेच उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला अशी कलशाची स्थापना आपण करू शकतो. पण अगोदर गणपती बाप्पांच्या मूर्तीला मान द्यायचा आहे. महाराजांच्या मूर्तींच्या अगोदर गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करावी. ओम गंग गणपते नमः असं म्हणत पाण्याने अभिषेक करावा. 21 वेळा करा, 51 वेळा करा, 108 वेळा करा किंवा 1 वेळा तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आहे. दुसरीकडं मांडणी करत असाल तर मग हे सांगत आहे, तिथं करून झाल्यावर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, हळद कुंकू, अक्षदा या अर्पण करून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर दुर्वा असतील तर दुर्वासुद्धा अर्पण करायच्या आणि नंतर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक आणि जी काही षोडोपचारिक पूजा करायची असते ती तुम्हाला करायची आहे. मग हे करून झाल्यावर तुमच्याकडे महाराजांच्या पादुका असतील तर सांगते, तर त्या पादुका पण इथे ठेवा. तुम्ही महाराजांना फक्त साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. आता अभिषेकाच्या पाण्याचं काय करायचं? तर बघा, फक्त पाणी जर तुम्ही साध्या पाण्याने अभिषेक केला असेल ना, तर ते पाणी थोडंसं काढून घ्या. तुमच्याकडे जर कोणी येणार असेल, आपण लोकांना बोलवतो बघा प्रसादाला, त्यांना थोडं थोडं हे तीर्थ म्हणून द्या. घरातल्यांनीही हे सगळं तीर्थ घेऊ शकता किंवा तुळशीला सोडून कुठल्याही दुसऱ्या झाडांना ते आपण अर्पण करू शकता. कारण सेवा मोठी असते ना, मग तीर्थ जास्त असतं, त्यामुळं राहिलेलं तीर्थ झाडांना घालू शकता. या पद्धतीने आपल्याला महाराजांच्या प्रकट दिनाला महाराजांची पूजा करायची आहे. आता प्रकट दिन म्हटलं तर अन्नदान येतं. महाराज बघतात तेच माणूस, तू माणूस म्हणून काय आहे, तुझे कर्म काय आहे. कारण तुमचे कर्म, तुमचं मन तुमच्यापेक्षा आधी
स्वामी जाणतात आणि म्हणून या दिवशी दानधर्म करणं प्रचंड महत्त्वाचं आहे. केंद्रात जाताना तुम्ही केळी घेऊन जा किंवा अगदी तुम्ही पेढे घेऊन जा. तुमच्या इच्छेने यथाशक्ती तुम्हाला जमेल ते तुम्ही दान करू शकता. फूल नाही, फुलाची पाकळी दान व्हायला पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. आपल्याजवळ मंदिर नाही आहे, मग काय करायचं? तर मग तुम्ही दत्त मंदिरात गेलात तरीही चालेल, स्वामी समर्थ मंदिरात गेलात, मठात गेलात, केंद्रात गेलात तरीही चालेल. या दिवशी मात्र केंद्रात तुम्ही नक्की जावं. महाराजांचा प्रकट दिन हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. म्हणून कृपया स्वामींना काही मागू नका. बऱ्याच वेळा असं होतं, एवढं पारायण केलं, रोज केंद्रात जातो, आरत्या करतो, हे सगळं करते, माझ्या मनासारखं काही होत नाही. आपण केंद्रात जातो, मठात जातो, मंदिरात जातो, तुम्हाला काय हवं आहे त्याच्याशी महाराजांना काही देणं घेणं नाही आहे. आपल्यासाठी जे योग्य आहे, आपल्यासाठी जे चांगलं आहे ते मिळणारच आणि योग्य वेळ आल्यावर आपण मागितलंय त्यापेक्षा 1000 पटीनं महाराज आपल्याला देतील. उलटं असं म्हणा की तुम्ही जे काही करता माझ्यासाठी चांगलंच करणार आहात, हीच सद्भावना असावी. आणि याच दिवशी अर्थात नारळ, खडीसाखर जर तुम्ही केंद्रात घेऊन गेलात आणि महाराजांना विनंती केली की जे काही दिलं तेच खूप आहे महाराज, धन्यवाद असं म्हणा. कारण प्रकट दिन हा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस आहे. म्हणून आपण सगळेजण सुखरूप आहोत, शांततेत आयुष्य जगत आहोत, सगळं चांगलं हळूहळू घडत आहे. एका वेळेस सगळं काही मिळत नाही आणि त्या गोष्टीला वेळ लागतोच, पण महाराजांची साथ असल्यावर ते सगळं चांगलं होतं. तर या पद्धतीने आपल्याला प्रकट दिन अतिशय साध्या सोप्या पद्धतीने साजरा करायचा आहे. हा प्रकट दिन अतिशय आपल्याला छान पद्धतीने एकदम आनंदात साजरा करायचा आहे. अर्थात मूर्ती असेल तर नवीन वस्त्र महाराजांना घालावं, छोटीशी माळ घालावी. आपण स्वतःसाठी खूप खर्च करतो, पण महाराजांना एक वस्त्र जवळपासच्या दुकानात किंवा कुठे मिळालं, तुम्हाला भेटलं तर आवर्जून या दिवशी छानपैकी वस्त्र नवीन घ्या. आता सेवा करताना सर्वप्रथम स्वामी स्तवन 1 वेळा, अथर्व शीर्ष 1 वेळा, 16 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा श्री सूक्त म्हणा, 1 वेळा पवमान सूक्त म्हणा आणि फलश्रुती म्हणायची गरज नाहीये. एक पाठ स्वामी चरित्र सारामृताचा करावा. तारक मंत्र 11 वेळा पठण करा. 11 माळी जप श्री स्वामी समर्थ नाम करा. या सेवा स्वामींसाठी तुम्ही प्रकट दिनानिमित्त केल्याच पाहिजेत व तुमची श्रद्धा असेल, भक्ती असेल तर स्वामी या सेवा तुमच्याकडून नक्कीच करून घेतील. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.